दादा पहाटे उठायच्या, जात्यावरती गोड परमात्म्याला आळवायच्या. महिला वर्ग थोडीशी साथ द्या बरं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, 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 ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, 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 ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, 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 ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा. 2 मिनिटासाठी केलेलं भजन आपल्याला आपला संसार विसरायला लावतं. मनापासून जर पांडुरंग परमात्म्याचं चिंतन केलं तर तुमच्याकडे आता धावून यायचं काही कदा. विठ्ठला विठ्ठला जनाबाई महाराज पहाटे उठायच्या, जात्यावरती पांडुरंग परमात्म्याला आळवायच्या आणि जनाबाईंनी भजन म्हणायला सुरुवात केली. रावळातली महापूजा सोडायचा, रावळातला काकडा सोडायचा आणि जनाबाईच्या झोपडीत त्यांना दळणदळू लागायला. जनाबाई महाराजांनी वाचन भगवंताचं दासत्व केलं म्हणून पांडुरंग परमात्मा झोपडीत दळणदळू लागण्याकरता येत होता. आपणही जर वाचन भगवंताचं दासत्व केलं तर आपल्याकरता सुद्धा निश्चितपणे धावून येणार आहे. आणि तिसरं दासत्व केलं मनानं. दादा मनानं दासत्व ज्यांनी केलं, काकड्यामध्ये गोड प्रमाणे बरं का त्यांचं. सज्जन कसाई नाव आहे त्यांचं. सज्जन कसाईचं काम काय होतं? सज्जन कसाईचं काम होतं मांस तोडण्याचं. हाताना मांस तोडण्याचं काम करत होता, पण अंतःकरणापासून मनातून मात्र भगवंताचं चिंतन चालू होतं. परिणाम असा झाला पांडुरंग परमात्मा त्यांच्यावरती प्रसन्न झाला. अरे मांस तोडणाऱ्यावरती जर भगवंत कृपा करतो, आपण तर तसं काही करत नाही ना दादा. आपल्यावरती का नाही कृपा करणार आहे? म्हणून निश्चितपणे कायेनं वाचन आणि मनानं भगवंताचं दासत्व करता आलं पाहिजे. विठ्ठल आम्ही कायेनं वाचन आणि मनानं भगवंताचं नाही पण संसाराचं दासत्व करतो बरं. आणि संसारातल्या एका व्यक्तीचं दासत्व तर इतकं केलं जातं. आजकालची पोरं सारी नंदी बैल झाली, डोक्यावर दळण घेऊन तुरु तुरु चाली. अशी परिस्थिती आहे दादा आपली समाजामध्ये. आपण दासत्व करतो पण आम्ही संसाराचं दासत्व करतो. एकाला असं सांगितलं, बाबा नाही कुणाचे कोणी आणि तुझे नव्हे कोणी. तो वकील होता, नुकताच वकील झालेला होता. मला म्हटलं, हो ताई असं काय बोलताय, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. म्हटलं बाबा हे माझं नाही रे, माझ्या साधू संतांचं आहे. आणि संत कधी खोटं बोलणार नाहीत ना. त्यांना सांगितलं, नाही नाही मोठ्याची लेक आहे, आम्ही कॉलेजला सोबत होतो, माझी फाटकी परिस्थिती पण आली ना माझ्या मागं लागून. म्हटलं बाबा एकदा तू घरी जाऊन परीक्षा करून बघ, खरंच तुझ्यावरती प्रेम आहे का.
तो म्हटलं नाही नाही ताई, माझ्यावरती एवढं प्रेम आहे, इतकं प्रेम करते माझ्यावरती. अहो माझी इतकी फाटकी परिस्थिती आहे, ती एवढी श्रीमंताची लेक होती पण आली ना माझ्या मागे लागून. म्हटलं दादा घरी जाऊन परीक्षा करून बघ. ह्याने मला विचारलं ताई जर ती माझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर तुम्ही काय कराल? म्हटलं सगळं सोडून देईन. पण मी सुद्धा प्रश्न विचारला. म्हटलं साधू संतांचं वाक्य जर खरं ठरलं तर तू काय करशील? त्यांना सांगितलं संसार सोडून देईन आणि झोळी घेऊन तुमच्या मागे फिरन. म्हटलं ठीक आहे, घरी जा आणि घरी जाऊन परीक्षा करून बघ. आता हा ज्या वेळेला कोर्टातून घरी जायचा त्यावेळेला ही दरवाजामध्ये त्याची वाट बघत बसलेली असायची. हा गाडीतून खाली उतरला की तिनं लगेच म्हणावं का हो तुम्हाला किती वेळा सांगितलंय, मला किती भूक लागते बरं, तुम्ही जरा लवकर येत जा ना, किती उशीर करता तुम्ही यायला. यानं सांगितलं अगं पण तू जेवण घेत जा ना, माझ्याकरता कशाला थांबतेस तू. घरामध्ये गेला आणि घरात गेल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला शांत बसलेला होता त्यावेळेला ह्याला आठवलं तर ताईंनी सांगितले नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. म्हटलं आजचा दिवस जाऊ दे, उद्या आपण जरा परीक्षा करून पाहूया. भल्या सकाळी झोपेतून उठलं, त्याची सगळी नैमित्तिक ते कर्म आटोपली आणि सगळं झाल्याच्या नंतर ऑफिससाठी तयार झाला. जसा ऑफिससाठी तयार झाला घराच्या बाहेर पडला, ही त्याला सोडवायला आली. म्हटली का हो आज तुम्हाला पुन्हा सांगतेय संध्याकाळी जरा लवकर या बरं, मला किती भूक लागते कळत नाही का तुम्हाला. यानं सांगितलं अगं पण तू खाऊन घेत जा ना, माझ्याकरिता कशाला एवढी रखडतीस. हिनं सांगितलं नाही नाही तुमच्याशिवाय घास नाही खायचे मी, लवकर या तुम्ही, मला फार भूक लागतीये. आता यानं परीक्षा घ्यायची ठरवलंच होतं. ह्यानं गाडी थोडीशी पुढे नेली, दुसरीकडे गाडी पार्क केली. आता सिटीमध्ये राहणारा होता, शहरात राहणारा होता, त्याचा RCC बंगला होता आणि त्याच्यामध्ये सगळीकडे CCTV कॅमेरे लावलेले होते. ह्यानं गाडी दुसरीकडे पार्क केली, पाठीमागच्या बाजूने त्या कंपाऊंडवरून उडी मारली, दरवाजा उघडला, जिन्याचा वरती गेलं, लॅपटॉप उघडला. आता CCTV कॅमेरे होतेच सगळीकडे आणि यानं सुरुवात केली बघायला आता दिवसभर माझी बायको काय करते. यानं जसं ते लॅपटॉप उघडला आणि बघायला सुरुवात केली, याची गाडी दिसेपर्यंत ही बाहेर उभी होती, हात करत होती. एकदा का गाडी दिसेनाशी झाली, ही घरात गेली. घरात गेल्याच्या नंतर हिनं अर्धा किलो तांदूळ काढला, असा त्याचा पुलाव बनवला, घमघमीत ह्याला वर वास केला. ह्याला वाटलं आपण सांगितले अगं तू खाऊन घेत जा म्हणून कदाचित हिनं केला असेल पुलाव. ठीक आहे म्हटलं जाऊ दे मरू दे. पुन्हा थोडा वेळ गेला. आता शहरी वस्तीला हातगाडीवाले येतात दुपारचे. नेमका दुपारचा दारावरती एक पेढेवाला आला. म्हटला पेढे घ्या पेढे, सातारचे कत्ती पेढे. ही म्हटली भैया कसे दिले पेढे? भैया म्हटला ताई 200 रुपये पावशेर दिले. ही म्हटली दे ना मला पावशेर पेढे. पावशेर पेढे घेतले, टीव्ही ऑन केला, सोफ्यावरती बसली, एक 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 पेढा तिनं खायला सुरुवात केली. वरती याच्या अंगाची अशी लाई झाली होती. म्हटला लबाड कुठली, पण आता परीक्षा होती ना, अजून वाट बघायची होती. पुन्हा तिनं ते आवरावर केली आणि 4 वाजायच्या दरम्यान नेमका शहरी वस्तीला हातगाडीवरती ऊस विकणारा आला. तो भैया म्हणायला लागला गन्ना ले लो गन्ना. ही म्हटली भैया कैसे दिया? भैयानं सांगितलं 10 रुपये को एक दिया. ही बोलली दे ना एक मला. एक ते ऊसाचं कांड घेतलं, सोफ्यावरती बसून तो ऊस सोलला, खाल्ला. घड्याळात पाहिलं बाबा यायचा टाइम झालाय. हिनं पुन्हा ते व्यवस्थित केलं, दरवाजाच्या बाहेर जाऊन वाट बघत बसली. आता याची वरती अशी लाई झाली होती, तळपायची आग मस्तकात गेली होती. पण म्हटलं शेवटची परीक्षा अजून बाकी आहे. खाली उतरलं, गाडीत बसलं, गाडी त्याच्या घराच्या समोर पार्क केली. गाडीतून जसं खाली उतरलं ही समोरच होती. ही म्हटली का हो तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला किती भूक लागते, तुम्ही जरा लवकर येत जा ना. हा म्हटला हो बाजूला. ही म्हटली आज काय कोण केस बीस हरलंय का काय काय माहिती. आता हरलंच होतं ना दादा, केसच हरलं होतं ते. घरामध्ये गेलं, घरात गेल्याच्या नंतर हिनं पाण्याचा तांब्या भरून आणला. जसा पाण्याचा तांब्या भरून आणला त्याच्या समोर दिला. हा म्हटला नको तुझं पाणी. ही म्हटली आज काहीतरी फार मोठं झालेलं दिसतंय कोर्टामध्ये. हिनं थोड्या वेळानं पुन्हा चहा आणला. हा म्हटला नको तुझा चहा, एकदा सांगितलंय ना नको म्हणून. म्हटली का हो कशी काय झाली आज कोर्टाची बात? हा म्हटला अर्धा किलो तांदळाचा भात. ही म्हटली माय कशाला असे आडे वेडे. हा म्हटला 200 रुपयाचे पावशेर पेढे. ही म्हटली माय उगाच माझ्या जीवाला धुसमुस. हा म्हटला 10 रुपयाचा ऊस. ही म्हटली तुम्हाला कसं कळलं? हा म्हटला अगं तुला माझ्याशिवाय कसं गेलं, लबाड कुठली. त्या ताई सांगत होत्या तेच खरंय, नाही कुणाचे कुणी आणि तुझे नव्हे रे कोणी. विनोदाचा भाग सोडून द्या दादा. हे ताईवरती आणलं आणि बायकांवरती आणलं, स्त्रियांवरती आणलं का तर तुम्हाला राग यायला नको. ह्या कदाचित माफ करू शकतील महिला कीर्तनकारे म्हणून, तुम्ही नाही करणार. विठ्ठल
त्यानं घेतली झोळी. त्याला सांगितलं बाबा झोळी बिळी घ्यायची काही गरज नाही, या संसारामध्येच तुम्हाला आम्हाला राहायचंय, पण संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. या संसाराचं दास्यत्व करून फक्त आणि फक्त तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगाने उतरती पक्षी अंगाने उतरती तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी संसारी तैसे असावे संसारी एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते तैसे असावे संसारी तैसे असावे ज्या संसारातून तुम्हा आम्हाला फक्त दुःखच मिळणार आहे, अशा संसाराचं दास्यत्व करण्यापेक्षा दास्यत्व अशाच करा की आपल्यातले काम आणि क्रोधासारखे विकार नाहीसे होतील. अभंगाच्या प्रथम छंद. काया वाचा मने काया वाचा मने घालवे काया वाचा मने काया वाचा मने घालवे काम क्रोध त्यास बाजीची विश्वास वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यासी बाधितीना. दादा काम आणि क्रोध असे विकार आहेत, नाही जाऊ देत बरं परमार्थकडे, नाही करू देत दादा परमार्थ, पण काम आणि क्रोधावरती ज्यांनी विजय मिळवला त्यांना संत असं म्हटलं जातं. जगद्गुरु तुकोबारायांनी कामावरती आणि क्रोधावरती विजय मिळवला. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांचं भजनच चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय भजन करत बसलेले आहेत.
गावातल्या काही लोकांनी सांगितलं, स्वतःला पंचमवेद म्हणून घेतात ना, एका गावातल्या स्त्रीला सांगितलं, अतिशय देखणी सुंदर स्त्री, त्या स्त्रीला सांगितलं जा आणि जगद्गुरु तुकोबारायांची तपश्चर्या भंग करायचा प्रयत्न कर. कोण म्हणता आमच्या धर्मावरती संकट आली नाही? तो चांगल्या माणसावरती संकट जरूर येतात दादा, पण टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपणी येत नाही. माणसं काय चीज आहे? जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर ती स्त्री येऊन उभी राहिली. दादा, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे ठरलेलेच असतात, पण आपण आपलं चांगलं काम हे निश्चितपणे करत राहायचं. ऐका जरा, जीवनामध्ये ज्या लोकांनी आपल्याला अडचणीत आणलं, ज्या लोकांनी अडचणीच्या वेळेला पळ काढला आणि ज्या लोकांनी अडचणीच्या वेळेला आपल्याला मदत केली, अशा माणसांना कधी आयुष्यात विसरायचं नाही बरं. ती स्त्री जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर येऊन उभी राहिली. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या स्त्रीकडे कृपा कटाक्ष टाकला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, जाई ओ तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसने हो. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या स्त्रीला माते, आई म्हणून संबोधलेलं आहे. ऐका जरा, जगाच्या पाठीवरती आपली आई आणि आपली पत्नी सोडून जेवढ्या स्त्रिया आहेत त्या प्रत्येक स्त्रीकडे आपल्याला बहीण म्हणून पाहता आलं पाहिजे. आमच्या साधू संतांनी दिलेली शिकवण आहे दादा. ऐका रे जरा, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही राहतो. बाळशुभा जसे लहानाचे मोठे व्हायला लागले तसे बाळशुभा दरबारामध्ये इकडून तिकडून धावायचे, पळायचे आणि काही सरदार बायकांचा नाच पाहत बसलेले असतात. बाळशुभा त्या ठिकाणी जातात. शुभांच्या लक्षात येत नाही समोर नेमकं काही चाललंय ते. बाळशुभा पडद्याच्या पाठीमागून बायकांचा नाच पाहत बसलेले असतात. एक दासी येते, ते पाहते, मासाहेब जिजाऊकडे जाते आणि सांगते, मासाहेब आपले बाळ राजे बायकांचा नाच पाहत बसलेले आहेत. त्यावेळेला मासाहेब जिजाऊंच्या मुठ्या वळल्या गेल्या, डोळे रक्तानं लालबुंद झाले. मासाहेब जिजाऊ राजा शिवछत्रपतींकडे गेले आणि सांगितलं, शुभा तुम्हाला बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा शुभा व्हायचंय, बाया वाचवणारा शुभा व्हायचंय. हे परिवर्तन घडलं दादा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. पण आता काही दिवसापूर्वीची गोष्ट, बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा माता मौल्यांनो, पुरुषांना बदलवणं हे पुरुषापेक्षा जास्त स्त्रियांच्या हातामध्ये. ज्या वेळेला तुमचा भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या घरी येईल ना, आपल्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी खरं तर बहीण भावाकडे जाते, पण एखाद्या रक्षाबंधनाला आवर्जून भावाच्या घरी जाऊ नका. भावाला तुमच्या घरी येऊ द्या. ज्या वेळेला भाऊ तुमच्या घरी येईल ना, त्यावेळेला आल्या आल्या भावाच्या पाया पडा. भाऊ म्हणेल, ताई अगं माझ्यापेक्षा मोठी आहेस तू, अगं माझ्या कशाला पाया पडतेस, तरी देखील भावाच्या पाया पडा. भावाला राखी बांधताना ओवाळा. राखी बांधल्याच्या नंतर भाऊ ताटामध्ये 200 रुपये टाकेल. त्या भावाला सांगा, दादा नको त्याचे 200 रुपये मला. भाऊ म्हणेल, ताई भाऊ गरीब आहे म्हणून राग आला का ग तुला, अगं 200 नाही, चल 500 रुपये तुझ्या ताटात टाकतो. सांगा, नको दादा 500 रुपये सुद्धा तुझे मला. तसा तुमचा भाऊ म्हणेल, ताई अगं 500 रुपये नको, मग थांब 1000-2000ची एखादी चांगली साडी घेऊन येतो, ती टाकतो तुझ्या ताटामध्ये. भावाला सांगा, दादा 200 रुपये नको, 500 रुपये नको आणि 1000-2000ची साडी सुद्धा मला नको. एका प्रश्नाचं उत्तर दे फक्त दादा. अरे गावातल्या एखाद्या पोरानं जर या तुझ्या बहिणीकडे माझ्याकडे जर वाकड्या नजरेनं पाहिलं तर काय करशील रे दादा. तसा तुमचा भाऊ तुम्हाला सांगेल, ताई अगं जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे ना तोपर्यंत कुणी तुझ्याकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही, आणि जर पाहिलं तर त्याचे डोळे बाहेर काढून ठेवेल.
तुमच्या भावाला सांगा, दादा अरे तुझ्या बहिणीकडे जर कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं ना तर त्याचे डोळे काढायची हिंमत ठेवतोस. आज फक्त रक्षाबंधनाच्या दिवशी एवढंच वचन मला दे, आज मी सोडून बाकीच्या जेवढ्या स्त्रिया तुला दिसतायत ना त्या सगळ्या स्त्रियांकडे तू माझ्यासारखंच बहीण म्हणूनच पाहशील. हीच माझी रक्षाबंधनाची ओवाळणी असणार आहे. आणि ज्या वेळेला आपल्या घरातल्या मुलांच्या वरती त्यांची बहीण त्यांची आई अशा पद्धतीचे संस्कार करेल ना त्यावेळेला महाराष्ट्रात काय अख्ख्या जगभरामध्ये एकाही मुलीवरती बलात्कार होणार नाही. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय त्या स्त्रीला आई म्हणून संबोधतायत, माता म्हणून संबोधतायत. स्त्रियांचा कायम आदर करता आला पाहिजे बरं पुरुष मित्र. ऐका रे जरा, कपाळ त्यांचं आहे, कुंकू तुमच्या नावाचं आहे, हात तिचे आहेत, बांगड्या मात्र तुमच्या नावाच्या आहेत, पाय तिचे आहेत, पैंजण जोडवी मात्र तुमच्या नावाची आहेत, भांग तिचा आहे, त्याच्यात असणारा सिंधूर मात्र तुमच्या नावाचं आहे. अरे ऐका जरा, पोट तिचं आहे, उदर तिचं आहे, पण त्या गर्भात वाढणारं मूल मात्र तुमच्या नावाचं आहे. दूध तिचं आहे, पण त्या मुलाला नाव मात्र तुमचं दिलं जातं. स्त्रियांचं एवढं मोठं समर्पण आहे. ऐका जरा, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला स्त्री प्रियसी म्हणून कळाली तो राधेचा कृष्ण झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. म्हणून निश्चितपणे स्त्रियांच्या प्रती आपल्या मनामध्ये कायम आदर असला पाहिजे. कारण मौलिक ज्ञानोबारायांच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या, छत्रपती शिवरायांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही राहतो. म्हणून आमच्या घरातल्या प्रत्येक मुलानं सुसंस्कारी असलंच पाहिजे. याच्याही पुढे जाऊन एक वाक्य सांगते दादा. ज्या वेळेला पांढरी कपडे तुम्ही आम्ही अंगावरती घालतो ना, विशेषतः वारकरी संप्रदायातल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असणाऱ्या लोकांकरता ज्या वेळेला अंगावरती पांढरी कपडे तुम्ही आम्ही घालतो ना त्यावेळेला मौलिक ज्ञानोबारायांनी आणि जगद्गुरु तुकोबारायांनी घालून दिलेल्या तत्वावरती आपल्याला चालावंच लागतं. कारण आपल्या हातून जर काही पातक घडलं तर त्याचं पाप जगद्गुरु तुकोबारायांना लागतं. कारण आपलं वकीलपत्र त्यांनी घेतलेलं आहे. विठ्ठल म्हणून एका वारकऱ्यानं दुसऱ्या वारकऱ्याचा अपमान करू नये. एका पखाजवादकानं दुसऱ्या पखाजवादकाचा अपमान करू नये. एका गायकानं दुसऱ्या गायकाचा अपमान करू नये. एका कीर्तनकारानं दुसऱ्या कीर्तनकाराचा अपमान करू नये. कारण ज्या वेळेला आपण असं वागतो ना दादा त्यावेळेला त्याचं पातक साक्षात त्या साधू संतांना लागत असतं. म्हणून निश्चितपणे लोकांनी विचारलं तुकोबाराया आता आम्ही कामक्रोधावरती विजय मिळवला, आता भगवंत आम्हाला भेटेल का, आता आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल का? जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं नाही. त्याच्याकरता तुम्हाला अजून एक काम करावं लागेल. भगवंतावरती विश्वास ठेवावा लागेल. अभंगाच्या भीतीने विश्वास स्वामी बरी सत्ता स्वामी बरी सत्ता स्वामी बरी सत्ता विश्वास स्वामी बरी सत्ता विश्वास स्वामी बरी सत्ता विश्वास स्वामी बरी सत्ता स्वामी बरी सत्ता विश्वास स्वामी बरी सत्ता विश्वास स्वामी बरी सत्ता विश्वास स्वामी बरी सत्ता
विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, बाबांनो, तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता तुम्हाला भगवंतावरती विश्वास ठेवता आला पाहिजे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये मासाहेब जिजाऊंनी आई जगदंबेवरती प्रचंड विश्वास ठेवला. बरं थोडा आवाज वाढवा आणि थोडा ऐकू द्या. जगदंबेवरती इतका विश्वास होता. कशा करता जगदंबेवरती विश्वास ठेवला? 350 वर्षापूर्वीचा भयानक अंधकार, 350 वर्षापूर्वीची भयानक परिस्थिती जर डोळ्यासमोर आणली तर बाया बापड्यांच्या इज्जती लुटल्या जात होत्या. तर ती बाळ पोरं भिकारीला नेली जात होती. लहानग्या मुलांचे नाक कापले जात होते. म्हाताऱ्या माणसांच्या खुलेआम कत्तली केल्या जात होत्या. अरे कुणी नव्हतं या महाराष्ट्राला पारतंत्र्याच्या अंधकारातून बाहेर काढणारं. हात होते मतांचे, पण कुठंतरी कडाकापर्यंतच्या मध्ये लपून बसलेले. अशा वेळेला एक स्त्री शक्ती सामने आली आणि आवाज दिला, नसेल कुणी या महाराष्ट्राला पारतंत्र्याच्या अंधकारातून बाहेर काढणारं, पण ही जिजाऊ समर्थ आहे, ही जिजाऊ समर्थ आहे. कारण 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर ठया नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरं लुटली जात होती. लुटलं जाईल म्हणून पुढची पुरं तर सोडाच, पण गवताच्या पाटांना आणि धान्याच्या बियांना उगवायची भीती वाटायची. घोड्यांच्या टपांचा आवाज ऐकता जनता पळून जायची आणि घरामध्ये बसायची. अशा वेळेला बाळासाहेब जिजाऊंच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका शिवरत्न जन्माला आला आणि त्यावेळीची जनता म्हणू लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता था तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी बात यार जिसके पेट में से बापों का बाप शुभा पैदा हुआ था, शुभा पैदा हुआ था. Thank you.